या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सीना नदीच्या महापुराचा फटका हा जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात बसला। यामुळे शेती तसंच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक कुटुंब ही विस्थापित झाली। खाण्याच्या तसंच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला। अशा स्थितीत अनेक जण मदतीसाठी पुढे आले। यात घोडके कुटुंबियांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदतीचा हात दिला। अन्नधान्यासह नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचं साहित्य वाटप करतानाच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली। सीनेकाठच्या विविध भागात त्यांनी मदतीचा हात देत अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला। यासाठी सदाशिव घोडके, राजाबाई घोडके, पैलवान गोपीनाथ घोडके यांच्यासह वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नागेश देवकाते, निखिल काद्रोळकर, दिनेश अलोणे यांनीही आपलं योगदान देत एक ट्रक वैरण जनावरांसाठी उपलब्ध करून दिली आणि आपलं सामाजिक योगदान दिलं। नवरात्र उत्सवानिमित्त गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात भक्तगणांच्या अलोट गर्दीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हिंगुलांबिका देवी मातेला या दरम्यान दररोज विविध अवतारांची सजावट करण्यात येत असते। दरम्यान शुक्रवारी ललिता पंचमी निमित्त श्री हिंगुलांबिका देवी मातेला ललितांबिका देवी मातेचं रूपदर्शन अवतार करण्यात आला होता। दरम्यान शुक्रवारी पहाटे राजकुमार सुधीर निकते यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। तर रात्री श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात हलग्यांच्या कडकडाटात, संभळच्या निनादात छबिना मिरवणूक तसंच आरती मल्लप्पा भन्नप्पा हंचाटे यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती योगेश रविकुमार अंबरकर यांच्या हस्ते करण्यात आली। अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 22 मधील यतीमखाना, रामवाडी, लिमयेवाडी, धोंडीबा वस्ती, गैबीपीर नगर, विजापूर नाका, भीमनगर, कारगिल वस्ती या परिसरात मोठ्या स्वरूपात मैला मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरलं असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्यामुळे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही। या भागात मोठ्या प्रमाणात मैला मिश्रित पाणी साचल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील यतीमखाना इथं पावसाळी गटारीसाठी पाईपलाईन नवीन टाकणं आणि धोंडीबा वस्ती येथील नाल्याची पडदी बांधणं या कामासाठी आपणाकडून निधी मिळावा, तसंच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी। या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी जुना पुणे नाका इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली। नगर रचना कार्यालयाकडून शहरातील मिळकतीचे ऑनलाईन BPMS आणि ऑटो DCR प्रणालीमध्ये प्राप्त होणारे बांधकाम परवाने, वापर परवाने, प्राथमिक एकत्रीकरण आणि विभागणी, अंतिम प्राथमिक एकत्रीकरण आणि विभागणी, प्राथमिक रेखांकन मंजुरी तसंच अंतिम रेखांकन प्रस्तावाच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या मुदतीत कार्यवाही करणं बंधनकारक आहे। त्यानुसार मंजुरी देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये गतिमानता आणण्याच्या दृष्टिकोनातून अधिकार प्रदान केले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांसाठी एकत्रित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। नगर रचना कार्यालयाकडील कनिष्ठ अभियंत्यांनी 15 दिवसांच्या मुदतीमध्ये प्रस्तावाची छाननी आणि जागा पाहणी करून प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करायचा आहे। पाकणी येथील सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली। पाण्याची पातळी वाढत असल्याकारणानं नदी पात्रातील पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरत आहे। त्यामुळे किमान 200 ते 250 कुटुंबांचं स्थलांतर झालं। हे स्थलांतर पाकणी येथील श्री संत सयाजीराव बागडे महाराज आश्रमशाळा आणि श्री नरसिंह विद्यालय पाकणी या ठिकाणी करण्यात आलं असून पाकणीचे सरपंच बालाजी एलगुंडे आणि उपसरपंच विजय शिंदे यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कुटुंबांना मदत करताना दिसून आले। राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या अंतर्गत
सोलापूर महानगरपालिका आणि अजित गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 4 मधील बागले वस्ती इथं सेवा पंधरवड्याचं औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख, उद्योजक प्रमोद मोरे, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, भाजपचे युवा नेते अजित गायकवाड, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, धनंजय गायकवाड, डॉक्टर ए डी हरकुट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या शिबिराचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।